नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे समर स्पेशल. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आहेत. तर आज मी बनवलेत 5 प्रकारचे वेगवेगळे मिल्कशेक. तर गॅसचा बिलकुलही वापर न करता आपण ही रेसिपी बनवू शकतो. चवीला तर इतके छान लागतात. तर उन्हाळ्यामध्ये बाहेरून आल्यानंतर काही ना काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. तर तेच तेच सरबत वगैरे प्यायचं म्हणलं तर कधी-कधी कंटाळा येऊन जातो. तर असं काहीतरी नवीन असेल, टेस्टी पण आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर सर्वात आधी तर दूध आहे, अर्धा लिटर दूध घेतलं होतं मी. तर ते कोणतंही असेल, म्हशीचं, गाईचं तरी पण चालेल. तर ते मी फ्रीजला ठेवलं होतं आणून. तर अगदी त्याचा बर्फ करून घेतलाय आणि त्याच्यानंतर तो उलटण्याने असं फोडून घेतलाय आणि त्यातला काहीसा जो बर्फ आहे क्रश केलेला, तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मी. आणि पहिला फ्लेवर जो आहे तर तो मी मँगो फ्लेवर बनवणार आहे. तर त्याच्यासाठी अगदी थोडंसं 1-2 चमचे साधारणतः मँगो क्रश आहे तर ते घेतलंय. इसेन्स घेतला असेल किंवा इमल्शन घेतलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता. आणि असंही तुम्हाला अजून थोडंसं गोड हवं असेल तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता. तर अगदी 1च मिनिट्समध्ये आपलं जे मँगो मिल्कशेक आहे तर ते तयार आहे. तर दुसरा फ्लेवर करायचा आहे. तर त्यासाठी मी क्रश केलेलं जे मिल्क आहे तर त्यातलं थोडंसं मिल्क घेते आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी पायनॅपल क्रश आहे तर ते ॲड करणार आहे. जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फूड कलर जे आहेत तर ते पण ॲड करू शकता, पण काही आवश्यकता नाहीये. तर क्रश टाकल्यानंतर परत एकदा फिरवून घेतलं आणि हे पायनॅपल मिल्कशेकही आहे तर ते तयार आहे. त्यानंतर नेक्स्ट फ्लेवर घेण्यासाठी मी परत एकदा क्रश केलेलं जे मिल्क आहे तर ते ॲड केलंय. तर याच्यामध्ये माझ्याकडे पिस्ता फ्लेवर चं जे क्रश आहे तर ते नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फूड कलर वापरलाय. अदरवाईज मी कुठल्याही मिल्कशेकमध्ये फूड कलर वापरलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर हे बटरस्कॉच मिल्कशेक बनवायचे, त्यासाठी बटरस्कॉच क्रश आहे तर ते ॲड केलं आणि ते छान असं फिरवून घेतलं. अगदी दाटसर असं मिल्कशेक आहे तर ते तयार झालंय, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मी रोज फ्लेवरचं मिल्कशेक आहे तर ते बनवायचं, तर त्यासाठी क्रश केलेलं मिल्क आहे तर ते ॲड केले आणि त्याच्यानंतर रोज सिरप आहे तर साधारणतः 1-2 चमचे इतके ॲड केले आणि ते पण छान फिरून घेतलं मिक्सरला आणि हे झालंय रोज मिल्कशेक तयार. आणि त्यानंतर राहिलेलं जे आहे मिल्क तर ते ॲड केले. त्यामध्ये पायनॅपल इसेन्स आणि ग्रीन फूड कलर आहे तर तो ॲड केलाय थोडासा आणि ते फिरून घेतलंय आणि हे पिस्ता मिल्कशेक आहे तर तेही तयार झाले. अगदी झटपट, अगदी काहीच मिनिटात आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक आहेत तर ते तयार केलेत. तर बघू शकता तुम्ही, खूप छान टेस्टी असे हे मिल्कशेक तयार झालेत. तर आजची रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत, रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.